चिरंजीव किरण सारय्या बोरा हा विद्यार्थी गेल्या वर्षी 2023-12वी परीक्षेत वालचंद कॉलेजमधील विज्ञान शाखेतील विद्यार्थी 88% गुणांसह कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला। नीटमध्ये 528 गुण मिळवून सुद्धा मोठ्या नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा या जिद्दीने घरची आर्थिक परिस्थिती बेताची, अभ्यास करण्यासाठी घरात जागा नसताना कुठलीही महागडी ट्युशन न लावता स्टडी सेंटरमध्ये वैयक्तिक अभ्यास करून नीट परीक्षेस दुसऱ्यांदा बसून 653 गुण मिळवून उत्तीर्ण झाला। एकुलता एक मुलगा असलेला किरण बोरा याचे आई वडील अल्पशिक्षित, वडील सारय्या बोरा छोटा चादरीचा व्यावसायिक, व्यवसायातील तेजोमंदीत प्रचंड आर्थिक अडचणीत स्वतःच कारखान्यात जॉबर, घडी खाता, कांडी मशीन, ओव्हर टाइम लूम चालवून कसे बसे प्रपंचाचा गाडा चालवत आहेत। त्यांना किरणची आई सौ सुनीता प्रत्येक कामात मदत करत असतात। उच्च ध्येय ठेवलेल्या चिरंजीव किरण परीक्षेच्या कालावधीत हा नातेवाईक, जवळचे समन्वयक, मित्र व मोबाईल पासून लांब राहिला। परीक्षा संपल्यानंतरच मित्रांशी मनमुरादपणे दररोज भेटीगाठी सुरू केल्या। माझे नाव किरण कुमार बोरा, मी येथे अशोक चौक यातील रहिवासी आहे। मी माझे प्रायमरी एज्युकेशन श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल या शाळेतून घेतलेलं आहे आणि पुन्हा 10वी झाल्यावर मी माझे पुढचे शिक्षण वालचंद कॉलेज येथून घेतलेलं आहे। आणि मोठा प्रश्न म्हणजे मी 10वी झाल्यावर जे स्ट्रीम असतात सायन्स, कॉमर्स, मी सायन्स निवडला कारण मला डॉक्टर व्हायचं होतं। त्यामुळे मी PCB ग्रुप घेऊन आणि ऑनलाईन कोर्स घेऊन नीटची तयारीची सुरुवाती 11वीपासूनच सुरू केली आणि भरपूर अभ्यास करून सुद्धा थोडा म्हणजे गायडन्सचा अभाव असून तरी पण मी प्रयत्न केला आणि 12वी सोबतच जेव्हा नीट दिलं तेव्हा 528 असे गुण मिळाले होते। ते 528 गुण म्हणजे चांगलेच होते, पण मला संतुष्ट नव्हता। त्यासाठी मी म्हणजे चांगले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा, त्यासाठी मी पुन्हा एकदा गॅप घेऊन पूर्णपणे अभ्यास करून म्हणजे नीटपणे अभ्यास करून तो परीक्षा पुन्हा एकदा द्यावा असा विचार करून गॅप घेतला आणि आता सध्या नीट 2024चे रिझल्टमध्ये माझे 653 गुण असे आलेले आहेत आणि हे मार्क म्हणजे लय म्हणजे मेहनतीनं हे झालेले आहेत। त्यासाठी म्हणजे एक वर्ष पूर्ण सफल झाले असे वाटते आणि कारण म्हणजे जेव्हा पहिल्यांदा दिलता तेव्हा थोडे जरा ते पण म्हणजे फुल पोटेन्शियल नव्हतं, त्यासाठी एकदा ट्राय देऊ म्हणून तेव्हा दिला आणि आता म्हणजे इच्छा तर MBBS करायचं आहे आणि कॉलेज आता बाहेरगावीच घ्यावं असं वाटतं सोलापूरच्या, कारण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हाच आपल्याला म्हणजे कसं राहायचं, एक म्हणजे एकटा ठामपणे कसं राहायचं एक जरा हे होतं। त्यासाठी मी म्हणजे पुण्यामध्ये असं घ्यायची इच्छा आहे शिक्षणाची पुढची।